जगदंबे तू साऱ्या जगाची आई, पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी, आदिशक्ती आदिका। 1989ला पहिल्यांदा जालन्यात थर्माकोलचा आर्टवर्क दाखवणारा मंडळ म्हणजे मार्कंडेय तरुण गणेश मंडळ। आणि सगळ्या प्रकारचे आपण मंदिर बनवलेले आतापर्यंत। आपण जे बी बनवतो ते सगळं युनिक असतं। आम्ही रोज रात्री येऊन मेहनत करतो, रोज म्हणजे 2-3 वाजेपर्यंत सगळे थर्मोकॉल वगैरे कटिंग करतो, डिझाईन वगैरे लावतो। सगळं थर्मोकॉल नाही का नसल्यामुळे, शॉर्टेज असल्यामुळे मागच्या वर्षी ते आम्हाला बनवता आलं नव्हतं। ही जी सर्व मुलं आहेत ही कुठं ना कुठं जॉब करतात किंवा कुठं शिक्षण घेतात, त्याच्यानंतर जो वेळ भेटतो त्या वेळात वेळ काढून ते सगळी कारिगिरी स्वतः हाताने करतात। हा प्रयत्न त्यांचा कसा वाटला हे इथं येऊन तुम्ही बघा। व्हिडिओच्या माध्यमातून इथल्या भावना स्पष्ट होत नाही, कारण तुम्ही जेव्हा इथं येतात एक वेगळी अनुभूती असते, वेगळं। आई अंबेचा उदो माझ्या मौलीचा उदो, अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो, आई अंबेचा उदो माझ्या मौलीचा उदो, अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो। नमस्कार मित्रांनो, सध्या जो जालना गणेशोत्सव आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत की वेगवेगळे जे मंडळ आहेत जालन्यामध्ये त्यांनी काय काय यावर्षी नवीन केलेलं आहे, त्यासाठी हा विशेष कार्यक्रम बाप्पा मोरया। जर आपण कार्यक्रमामध्ये बघत असाल वेगवेगळे जे मंडळ आहेत त्यांची सीन आम्ही तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो, देखावे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हे जे मंडळ आहेत त्याच्यातली जे सदस्य आहेत ते जी मेहनत करतात ती खरीच पाहण्याजोगी आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आपण आत्ता जिथं आलोय तो एक असा मंडळ आहे ज्यानं जालनाच्या इतिहासात पहिल्यांदा जे आर्टवर्क असतं थर्माकोलचं ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता। असा मंडळ आहे श्री मार्कंडेय तरुण गणेश मंडळ, जो मार्कंडेय मंदिर येथे स्थित आहे, पोलास गल्ली कात्राबाजवळ जी पोलास गल्ली आहे तिथं। त्यांचे सदस्य आपल्या सोबत आहेत, आपण माहिती घेऊया की यावर्षी त्यांनी काय नवीन केलेलं आहे। आपली मंडळाची स्थापना 1989 पासून चालू झाली आहे। जसं तुम्ही जे देखावा सुरू केला, थर्माकोलचं जे आर्ट आहे जालन्यामध्ये दाखवणारं आपलं मंडळ होतं, त्याबद्दल काय माहिती द्या? त्याबद्दल म्हणजे सगळे जवळून मिळून एकत्र होऊन, सगळे लहान मुलापासून मोठ्या मुलापासून सगळे एकत्र होऊन रोज 2-3 तास काम करत होते आणि सगळं प्रॉपर थर्मोकॉलच्या माहीत त्या हिशोबाने बनवत होते। आणि सगळ्या प्रकारचे आपण मंदिर बनवलेले आतापर्यंत। आणि या आपल्या मंदिरची एक वैशिष्ट्य अशी आहे की आपण जे काही सगळं काही नवीन बनवतो, एक बी असं डबल नाही आहे या जालन्यामध्ये आतापर्यंत एक बी नाही बनलेलं। आपण त्याच्यावरून सगळं वेगळं बनवतो। यावर्षी आपण जसं 1989 पासून आतापर्यंत कोणती जागी रिपीट नाही केलेली आहे? नाही, रिपीट काही नाही केलेली जालन्यामध्ये, रिपीट काही नाही झालेलं आहे। आपण जे बी बनवतो ते सगळं युनिक असतं। जसं आपण थर्माकोलच्या देखाव्यासाठी प्रसिद्ध आहात, तर थर्माकोलचा देखावा तयार कोण करतं आणि त्यासाठी काय मेहनत घेता तुम्ही? आता जेणेकरून थर्मोकॉल लागतो आणि जे आमचे मेन साईनाथ आंबट आणि ते सगळे डायरेक्शन देणारे जे आमच्यावर जे मोठे लोक आहेत त्यांच्यावर आम्ही शिकून हे सगळं थर्मोकॉल कटिंग वगैरे डिझाईन वगैरे ते देतात। आम्ही रोज रात्री येऊन मेहनत करतो, रोज म्हणजे 2-3 वाजेपर्यंत सगळे थर्मोकॉल वगैरे कटिंग करतो, डिझाईन वगैरे लावतो सगळं आणि एकदम व्यवस्थितपणे सगळं करतो। तुम्ही बघू शकता इकडे पण सगळं ठेवलेले आहेत, ते 1989 पासून बनवलेले आहेत सगळे। जसं थर्माकोलचं आर्टवर्क हे बाहेरून कोणी आर्टिस्ट येत नाही बनवायला? नाही, बाहेरून कोणीच येत नाही, सगळे लहान जे आमची पिढी होती त्यांच्यापासून आम्ही आता आमचे मोठे लोक ते शिकले होते, आमचे समजा घरचे जे होते, आता मग ते आम्हाला शिकवले, आता आम्ही सगळं करतो। आता जसं थर्माकोलचे देखावेत आपण बनवत आहे, पण यावर्षी काय विशेष आपल्या मंडळातर्फे जालनेकरांसाठी आणण्यात आलेलं आहे? या वर्षी विशेष म्हणजे याच्या अगोदर आम्ही मागच्या वर्षी फोमनी बनवलेलं होतं। थर्मोकॉल नाही का नसल्यामुळे, शॉर्टेज असल्यामुळे मागच्या वर्षी ते आम्हाला बनवता आलं नव्हतं आणि यावेळेस नाही का आम्हाला थर्मोकॉल भेटला, त्यामुळे आम्ही थर्मोकॉलचा देखावा यावर्षी बनवलेला। नेमका देखावा काय केलेला आहे यावर्षी? देखावा सप्तशृंगी वनी, नाशिक मधली वनीची देवी आम्ही बनवलेली आहे, सप्तशृंगी माता। यावर्षी जे माता बनवली ती देखील थर्माकोल पासून बनवलेली नाही, ती माता आम्ही बाहेरून नाही का बनवून घेतलेलं आहे। बाकीचं जितकं डेकोरेशन पूर्ण डिझाईन वर्क ते आम्ही सर्व मिळून बनवलेले आहे सर्व। शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, तर दर्शकांना काय आवाहन करणार आपल्या मंडळाला भेट देण्यासाठी? सगळे दर्शकांनी दर्शन घेण्यासाठी यावे आणि आमच्या मंडळाला प्रोत्साहन द्यावा आणि सहकार्य करावा, ही नम्र विनंती। नक्कीच जर आपण बघितलं या मंडळाची जी हिस्ट्री आहे 1989 म्हणजे 1989ला पहिल्यांदा जालन्यात थर्माकोलचा आर्टवर्क दाखवणारा
मंडळ म्हणजे मार्कंडेय तरुण गणेश मंडळ. या मंडळानं दाखवून दिलं होतं की थर्माकोल पासून कसे सुंदर रचना करून देखावे करता येतात. त्याच्यानंतर दुसऱ्या मंडळांनी सुरू केलं आणि जालना जो प्रसिद्ध आहे आपल्या देखाव्यांसाठी की इथं वेगवेगळे देखावे तयार केले जातात. सगळ्यात म्हणजे विशेष बाब जर बघितली आपण, ही जी सर्व मुलं आहेत ही कुठं ना कुठं जॉब करतात किंवा कुठं शिक्षण घेतात. त्याच्यानंतर जो वेळ भेटतो त्या वेळात वेळ काढून ते सगळी कारिगिरी स्वतः हाताने करतात. 3 पिढ्यापासून मार्कंडेय तरुण गणेश मंडळ जो आहे हे थर्माकोलचं आर्ट आपल्या जालन्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. गणेशोत्सवामध्ये वेगवेगळे देखावे करण्याचा प्रयत्न करतोय. यावर्षी त्यांनी नाशिक येथील वणीची देवी सप्तशृंगी माता यांचं दर्शन घडवून आणण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रयत्न त्यांचा कसा वाटला हे इथं येऊन तुम्ही बघा. व्हिडिओच्या माध्यमातून इथल्या भावना स्पष्ट होत नाही, कारण तुम्ही जेव्हा इथं येतात एक वेगळी अनुभूती असते, वेगळा फील असतो, वेगळी वाईब येत असते. त्याच्यामुळे इथं नक्की भेट द्या. शेवटचे 2 दिवस राहिलेले नसता वर्षभर थांबावं लागेल असा देखावा बघण्यासाठी. आणि त्यांनी जसं स्पष्ट केलंय की ते एकही देखावा रिपीट करत नाही. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल. गणपती बाप्पा सप्तशृंगी माता की जय.